चला तर एक महत्त्वाची विनंती असेल, सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचे. जसे आमचे प्रमुख पाहुणे आहेत देवराम पाटील साहेब, त्याचप्रमाणे विठ्ठल सकट साहेब आणि आमचे पंच आणि जे काही जी कमिटी मेंबर आहेत त्यांनी खेळाडूंनी त्या सर्वांचं ऐकलं पाहिजे, नोंद घ्यायची. चला चला जरा स्पीडअप करायचंय, वाढवायचंय स्पीड. चला फलंदाजाचं नाव सांगायचं, एक 12 प्रतिनिधी आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पंच सायकल नाव काय, एक खेळाडू पाठवा, एक पाठवा ना, एक कोण असेल ना त्यांचं. एक सेकंड थांबा. चला सायकला नरेश आणि नॉन सायकला अनिकेत आणि गोलंदाज आशुतोष गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस विकेटचं पथक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय. विकेटचं पथक येत आहे. क्रिश नवीन बैटर, नए बल्लेबाज क्रिश यहां पर मैदान में, और एक विकेट यहां पर आता हुआ. क्रिश बैक टू पैवेलियन, गोल्डन डक. चला हॅट्रिकची संधी आहे आणि पाहूया आशुतोषला हॅट्रिक मिळते का. सुजल स्ट्राईकला नवीन बॅटर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल जातोय. एक धाव आणि खातं उघडलं जातं संघाचं. हॅट्रिकची संधी होती आशुतोषला, परंतु ती संधी गमावली जाते. एक धाव मात्र मिळते आणि आता मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. चला नवीन बॅटर अनिकेत गोलू. चला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक बॉल डाला है क्या, एक बॉल डाला है क्या विकेट के बाद. डाला एक बॉल, क्या है एक रन है. हां डिक्लेयर है ओव्हर. वरती ठेव दादा. चला नो आणि प्लस 1 डी, 2 धावा आत्ताच्या. धावसंख्या झाली ती 4. चला विकेटचं पतन. अनमोल नवीन बॅटर नॉन सायकला. चला मोठे फटक्याची आतिषबाजी मात्र पाहायला मिळत होती. अर्थातच इब्राहिम खान साहेब यांचे सुपुत्र
अर्थातच गोलू डॉट बॉल आहे. 5 धावा धावफलकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयास आहे परंतु षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपन्न होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आपण धावफलक पाहतो ते 5. चला डेड बॉल आहे. ओके ओके. चला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. 6 रन यहाँ पर 2 गेंदे 6 बॉल 6 रन 3 गेंदे और 6 रन और एक यहाँ पर डॉट बॉल आता हुआ और विकेट आता हुआ यहाँ पर. चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. तो नाव सांगायचं. नाव बॅट्समॅनचं नाव सांगा. गणेश. चला 6 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. विकेटचं पतन आलंय. 5 विकेट मात्र धावफळ चला पंच दुसरा बॉल द्या तोपर्यंत. टाइमपास करू नका. 6 4 सॉरी 5 1 टू गो. ओव्हर. डॉट बॉलने निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती केली जाते. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक पाहतो ते 6 और आखिरी ओवर लेकर यहां पर पहली गेंद और पहली गेंद पर विकेट आता हुआ. रोहित और यहां पर हेड विकेट आता हुआ और एक बैट्समैन कौन है वो? लास्ट विकेट. बैटर का नाम क्या है? इसका नाम क्या जो आउट हुआ उनका नाम क्या है? अभी जो है उसका दीपांशु. अभी जो गया वो कौन? अभी जो नया बैटर आया उसका नाम मानव. चला बघा मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे त्या मानवची आणि चांगली कामगिरी करत आहे तो. क्या बात आहे. बघा काय बॅटिंग करतोय मानव. क्या बात आहे. मानव चांगली कामगिरी करतोय परंतु धावबादचा प्रयत्न नाही. लेग पंचांकडून नकार येतोय. 4 चेंडू मात्र या ठिकाणी खर्च झालेत. 1 टू गो आणि षटक क्रमांक या ठिकाणी 4 संपन्न झालं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 8. 9 धावा पाहिजेत विजयासाठी. 9 धावा. चला 24 चेंडू आणि 9 धावा. चला तर विनंती असेल प्रकाश खळसे साहेब आपणास विनंती असेल की आपण पण व्यासपीठावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. चला 9 धावा मात्र विजयासाठी. 24 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. हा सामना जर जिंकायचा असेल अर्थातच
रायझिंग स्टार या संघाला जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. एक सेकंड पंच, सामना थांबवायचा आहे. बघा वारंवार आम्ही सांगतो की आमच्यापर्यंत प्रतिनिधी येत नाही, नाव येत नाही, तर आम्ही इथे अडथळा होतोय. प्रत्येकाने आपापला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा है. अगर जिस टीम का 12 प्लेयर हमारे कमेंट्री बॉक्स में नहीं आएगा तो मैच हम लोग उसको पेनल्टी देंगे. दोनों टीम का 12वां हमारा खिलाड़ी हमारे इसमें चाहिए कमेंट्री बॉक्स में. पहला बॉल क्या है? पहला बॉल क्या है एम्पायर? अच्छा, पहला डॉट आया फिर वनडी आया. आणखीन एक. चला आकाश आणि आर्यन. तर यावेळेस पाहायचं आहे चला वनडी आहे. चला आर्ग्युमेंट नाही करायचं. मावी चला डॉट बॉल येतोय. चला ओव्हर झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या तर 4. जिंकण्यासाठी अजून 4 धावांची आवश्यकता. सॉरी आवश्यकता. नो बॉल. चार धावा विजयासाठी. क्रीज अंदाजी मार्क वरती. एक गोशंकी क्षेत्र में चेंडू ट्रैवल और एक रनों का इजाफा होते हुए स्कोर बोर्ड जा चुका है 6 रनों पर. 3 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. और यहां पर 16 गेंदे और 3 रनों की आवश्यकता. 16 गेंदे 3 रन जीतने के लिए इस मैच को. नो बॉल. और यहां पर और एक रनों का इजाफा होते हुए अब दो रन दूर टीम राइजिंग स्टार. जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता. और यहां पर और एक रनों का इजाफा होते हुए है. अभी केवल एक रन बचे हैं जीतने के लिए इस मैच को. और यहां पर राइजिंग स्टार इस टीम ने इस मैच को हासिल कर लिया है. बहुत सारी शुभकामनाएं. क्या नाम? आशुतोष. चला तर रायझिंग स्टार या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो आशुतोष, ज्याने 2 धावा देऊन 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवले. कॉंग्रॅच्युलेशन्स आशुतोष. आणि संघ आहे तो रायझिंग स्टार.
चला चला तर या ठिकाणी विनंती असेल आमचे प्रमुख पाहुणे प्रकाश खर्च साहेब या मॅचचे सर्व अर्थातच पप्पू खान साहेब आणि प्रकाश खर्च साहेब यांच्या माध्यमातून मात्र आयोजित केलेली आहे. प्रकाश खर्च साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जात होतो. आशुतोष एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मित्रांनो. 2 चेंडू 2 धावा आणि 2 गडी बाद. तर आशुतोष मॅन ऑफ द मॅच. दुसरी मॅच आहे परंतु पहिल्या मॅचला अपयशस्वी ठरलात. चांगली कामगिरी मात्र पाहायला मिळाली, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. या मॅन ऑफ द मॅच बद्दल काय सांगशील? की थी तो फिर उसका सफल मिला और बस ऐसा ही खेलूंगा आगे की भी मैच में. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. एक जीवनाची